गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? बरे ना? आज आहे 1 मे, म्हणजे कामगार दिवसाची सुट्टी. सगळ्यांना सुट्टी असेल, मला नाही आहे, मला जावं लागतं. कारण की मला फक्त रविवारची सुट्टी असती. आत्ता मी उठलो आहे. तसं मी लवकरच उठलो होतो 5:30ला, पण आत्ता ब्लॉगिंग स्टार्ट केली. सगळं कामं वगैरे केले, पाणी वगैरे भरलं, सगळं केलं. आता मस्तपैकी चहा ठेवला आहे. चहा आणि आपलं स्पेशल बटर खाऊया मस्तपैकी आणि वर्कआउट करूया. आज वर्कआउटला माझा आहे शोल्डर मारूया आणि बघूया आज आपल्याला कुठलं लोकेशन पडतं आहे. आज आपल्याला जायचं असेल ना लांब तर मला तरी वाटतंय नाही, माझी तर नाही आहे याच्यात जायची, सुट्टी असावी पण नाही आहे सुट्टी. जाऊ द्या, आपण बघूया, पटकन करून येऊया. आपलं काय 1-2पर्यंत आपण येतोच घरी तसं पण. बघूया आज कुठलं लोकेशन पडतं आहे. आणि गाईज प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडतं का मी जे दाखवतो आहे, जे ट्रॅव्हल करतो, जे तुम्हाला माझी डेलीची लाईफ दाखवतो, ते तुम्हाला आवडतं का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता मस्तपैकी चहा आणि बटर खाऊया आणि वर्कआउट करूया. कारण की थोडंसं काहीतरी खाल्लं तर ते थोडी एनर्जी राहते, नाही तर तसंच चालू केलं की थोडंसं असं विकनेस येतो, असं थोडंसं नाही का गरगर लागत होतं. त्यामुळे मी थोडंसं काहीतरी खातो आणि वर्कआउट चालू करूया. आज शोल्डर आहे, मस्तपैकी शोल्डरचे सेट वगैरे मारूया. आणि आज मला अजून तर नाही सरांचा पडला आहे मेसेज. बघूया आज आपल्याला कुठं जायचं आहे, कुठलं लोकेशन पडणार आहे. आपण बघूया आणि जाऊया आज तिथं. आणि आज माझी तब्येत तशी बरी नाही, पण काय माहिती 2-3 दिवस झाले माझं पोटच लय दुखतं आहे. पोटामुळं थोडंसं नाही का हे होतं आहे, लक्ष लागत नाही, पण तरी पण मी करतो आहे. आणि गाईज प्लीज सपोर्ट करा, ब्लॉगला सबस्क्राईब करा, चॅनलला प्लीज. आणि तुम्हाला कंटिन्यू पाहिजे ते सगळं दाखवेल. माझ्या डेली लाईफमध्ये मी काय काय करतो ना ते सगळं दाखवतो, सगळं. ओके, आता मी चहा वगैरे पिऊया आपण. या इथं ठेवला आहे चहा आणि हे ठेवले दूध. काल दूध आणलं होतं तर गरम नव्हतं केलं, आता दूध गरम करून घेतो मस्त आज चहा. आणि हे बघा, हे पाणीपुरीचे पॅकेट. पाणीपुरी मला नाही आवडत गाईज, नाही तर तुम्ही म्हणता ना पाणीपुरी पण खातो. ती माझी मैत्रीण आहे, तिला आवडतं, त्यामुळे मी तिला आणून ठेवतो इथं. ती घरातच करते, ती बाहेर ती काय करते, बाहेर कमी भेटतं ना डिशमध्ये खायला, तर घरी घेऊन येते पार्सल आणि ते बनवून खाते. तिच्यासाठी येते. नाही तर तुम्ही म्हणता ना डाएट फॉलो करतात, पाणीपुरी पण खातात, नाही तसं नाही. आणि काल रात्री दूध आणलं होतं मी डीमार्टमधनं, तर ते दूध गरम केलं नाही, फ्रीजमध्येच होतं. आता गरम करून ते मस्तपैकी ते फ्रीजमध्ये ठेवतो. आता चहा आणि बटर खातो मस्तपैकी, टी व्ही बघता चहा बटर खातो आणि वर्कआउट करतो. मित्रांनो, मस्तपैकी चहा बटर खाऊन झालेलं आहे. आता आपण करूया वर्कआउटला स्टार्ट. आज आहे शोल्डरचा सेट, शोल्डर मारूया मस्तपैकी. आज थोडीशी एनर्जी जास्त आहे, करूया. पोट तर लय दुखतोय गाईज, काय माहिती काय झालं मला कमेंटमध्ये सांगा, मी काय करू. पोटाला लय दुखतोय, दवाखान्यात पण जाऊन आलो, पण थोडंसं दुखते. काय खाल्लं की असं नाही का, म्हणजे एकदम दुखल्यासारखं होतं. मला कमेंटमध्ये सांगा मी काय करू, घरगुती उपाय. आता करतोय वर्कआउट. आज आहे शोल्डरचा सेट. आपण स्टार्ट करूया डिप्सपासून, थोडंसं वॉर्मअप करूया आणि देन शोल्डरचे सेट मारायला चालू करूया. चलो. आणि काहीच मला वाटतंय ना, आता सकाळ गरम इतकं होतं आहे ना, घरात पडलेली आहे आईस्क्रीम. वर्कआउट झाल्यावर मी पद्धतशीर आईस्क्रीम खाणार आहे, त्याचा स्वाद घेणार आहे. बघूया, पटकन वर्कआउट फिनिश करूया आणि खाऊया आईस्क्रीम. चलो. मित्रांनो, फायनली माझा वर्कआउट झालेला आहे. मस्तपैकी आज शोल्डरचा सेट मारला आहे, लय भारी वाटलं. थोडं हॅवी नाही, पण लाईटच मारलं, पण रेपिटेशन जास्त मारली, त्यामुळे जरा दम लागला आहे. आता झालं आहे डाएटची वेळ. आता करूया आपण ओट्सची तयारी. ओट्स खाऊया आणि मग खाऊया आईस्क्रीम. तुम्ही म्हणत असं नाही काय खातो आहे सकाळ पण गाईज, आईस्क्रीम ते आईस्क्रीम असते. आईस्क्रीम खाऊया. जराशी गरमी, लय गरम होतं आहे ना आतनं, थोडंसं गार पडेल. चला पहिले ओट्स खाऊया मस्तपैकी. दूध वगैरे गरम करून ठेवले मी पहिलेच. ओट्स खाऊया. चला, आहे ओट्सचा डब्बा मस्तपैकी, बघू शकता. ह्याला घेतो मी खोलून. फुल तुकट भरलेले आहेत, त्यात मी टाकतो. मस्तपैकी. चला
बस झाला, जास्त नाही खात, थोडंसंच खाऊन घेतो. आणि हे आहे गाईज गरमागरम दूध, मस्तपैकी गरम आहे. तो मस्तपैकी गाईज गरमागरम ओट्स आणि दूध खाऊया, मस्त डाएट करूया आणि मग घेऊया. मी दूध जास्त टाकतो कारण की थोडंसं ते जरा पातळ व्हायला बरं असतं. सो खाऊन घेतो, मग खाऊया आईस्क्रीम. सो मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे मी, नाश्ता विष्टा करून फ्रेश झालो आहे मस्तपैकी. मला आता गारगार पाण्याने फ्रेश झालं की जरा बरं वाटतं आहे. आणि अजून तर काय टास्कचं लोकेशन मला पडलं नाही कामाचं, मला काय अजून आलं नाही आहे मेसेज. आला की मी तुम्हाला सांगतोच. सो आज मी जर मला सुट्टी असली ना गाईज, तर मी आज ठरवलं आहे घराची साफसफाई करणं. कारण की घर जरा थोडंसं जरा मिसअप झालं आहे, सगळंच थोडीशी धूळ वगैरे झाली आहे. तर मी म्हणलं आज सुट्टी आहे तर काहीतरी फायदा करून घेऊया. काल पण सुट्टी होती तर आराम केला. सो आज जरा साफसफाई करून घेऊया. आज माझ्या घरी माझ्या फ्रेंडचे वडील येतात, ते येत जात राहतात. सो ते म्हणले की येऊन जातो. सो मी म्हणले या, ते अजून आले नाही, त्यांचाच मी वेट करतो आहे. मग ते येऊन गेले की मग आपण साफसफाई करू मस्त. आता जेवायला तर काय करायचं ते अजून डिसाईड नाही केलं. जेवण वगैरे नाश्ता तर झालेला आहे मस्त. आणि बघू अजून काय काय करायचं दिवसभरात. जर सुट्टी असली तर मग घरातलं साफसफाई करताना तर दाखवलंच, किती घाण, किती कचरा, काय सगळं आणि स्वच्छ तर ठेवतो. पण आत्ता जरा मध्ये जास्तच कामाचा लोड होता त्यामुळं काय ठेवता नाही आलं. सो मस्तपैकी आता स्वच्छ करूया जर सुट्टी असली तर. नाहीतर कामाचं लोकेशन पडलं तर मी तुम्हाला सांगेनच. सो मित्रांनो, फायनली आज सुट्टी भेटलेली आहे जॉबवरनं. सो आपण कुठं जाणार नाही आहे, आज काय टास्क पडलेला नाही आहे. सो आज आहे 1 मेची सुट्टी. सो बघूया आज घरात आपण काय करू शकतो. अजून तर जेवायला काय करायचं काय नाही ते ठरवायचं अजून तर काय झालं नाही. काय नाही, बसलो आहे मी बघत बसलो आहे TV. सो आपण बघूया इव्हनिंगला कुठेतरी बाहेर जाऊया. आणि घरात काय नाही, थोडेसे ते कांदे मी ठेवायचे टोकरीत, ते तसेच पातेल्यात ठेवलेले. सो ते थोडं टोकरीत वगैरे ठेवून आणि काय नाही, मी बसलो होतो घरातच, आता TV बघत बसलो होतो. आणि म्हणलं की आपण आता काहीतरी जेवायला करूया. तर बघू आता जेवायला काय करायचं काय नाही. आणि थोडंसं थंड पिलं, परत आईस्क्रीम खाल्ली कारण आईस्क्रीम मला आवडतील आहे. सो आईस्क्रीम खाल्ली आणि थोडंसं कोल्ड्रिंक पिलं. आता दुपारचं जेवण वगैरे जेवूया, मग आपण डिसाईड करूया कुठं जायचं आहे इव्हनिंगला. आपण बघूया लोकेशन कुठं चांगलं आहे, थोडं पीसफुल माइंड, थोडंसं जाऊन थोडंसं माइंड शांत होईल. सो बघूया आपण कुठं जाऊ शकतो कुठं नाही. आणि बाकी काय नाही, आज दिवसभर मी तर घरातच होतो, TVच बघत होतो. आता म्हणलं थोडा वेळ जरा आज साफसफाई करणार होतो घरातली. सो करतो आहे, बघू म्हणलं करूया. सो स्टार्ट तर करतो आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे काय, एक सुट्टी भेटली की काय करायचं तर हे वाटतं जरासं. पण घर आपलंच आहे, थोडंसं आपल्याला पण साफसफाई करायला पाहिजे. सो घराची साफसफाई वगैरे करणार आहे. आणि बघू, माझ्या फ्रेंडचे पप्पा आले तर त्यांनी खूप जास्त खायला पण आणलं होतं, बिस्किट, चिवडा, फरसाण वगैरे. ते सगळं खायला घेऊन आले ते. चांगले आहेत ते काका. ते सगळं डब्यात भरून ठेवलं, सगळं स्टॉक गोळा करून ठेवलं आहे. सगळं स्टॉक आता आलेलं आहे, खायचं प्यायचं सगळं. सो ते सगळं ठेवलं डब्यामध्ये. आणि आता बघूया, आता ते कांदे वगैरे, हे बटाटे पण त्यांनी आणून दिले, बघू शकता गाईस. बटाटे वगैरे हे मस्त आहे, बटाटे बघू शकता, चांगले मोठेच्या मोठे बटाटे वगैरे. हे कांदे ठेवायच्यात इथं टोकरीत, ह्या टोकरीमध्ये ठेवायच्यात. हे काढले होते सुकायला कारण की हे वल्ला होता ना थोडा कांदा. सो आत्ता हे प्रॉपर सुकलेले आहे. सो त्यासाठी ह्या टोकरीमध्ये ठेवून मांडून, कारण की वल्ले कांदे कसे ना ते लगेच खराब होतात. त्यामुळे त्यांना जरा उन्हामध्ये थोडं ऊन दाखवलं, ते एकदम सुकून गेले सगळं. आणि आता काय नाही, कुकर पण आणलं होतं मम्मीकडनं, तो कुकर पण धुवून घ्यायचा आहे, त्याला ठेवायचं आहे. कारण की तो छोटा कुकर आहे माझ्याकडे, तर जेव्हा मला ते वरण भात वगैरे असं डायरेक्टली लावता नाही येत ना. सो त्यासाठी थोडासा मोठा कुकर आणला आहे मला. तर असं थोडा मोठा कुकर आणला आहे म्हणजे ह्याच्यात वरण भात वगैरे सगळं लावता येईल. हाय, पहिल्या शिट्टीमध्ये आपलं वरण भात ते सगळं क्लिअर, म्हणजे पटकन लगेच खायला. आणि काल डीमार्टला गेलो होतो, तो सगळं सामान वगैरे भरलं. आता ते गहू आहे, ते गहू आणायचे पिसून, आपण ते गहू वगैरे पिसून आणू, मला दाखवतोच नाही. आत्ता बघू, थोडंसं ऊन आहे, थोड्या वेळाने जाऊ.
गहू वगैरे पिसून आणू मस्तपैकी. आणि इव्हनिंगला आपण कुठं जाणार आहे ते बघूया, डिसाईड करूया कुठं जायचं आहे. सो आता बघू, आता जेवण वगैरे करतो. काय जेवायला करायचं आहे तोच लय मोठा प्रश्न आहे. सो बघू, जेवण वगैरे करू आणि मग आपण ठरवूया कुठं जायचं आपल्याला. सो मित्रांनो, चाललं आहे पाणी भरायला. पाणी संपलं आहे घरातलं. सो पाणी भरून येऊ आपण सगळं. सो मित्रांनो, मस्तपैकी जेवण केलेलं आहे. जेवणाला मस्त गवार चपाती आणि फरसाण आणि मस्त थंड थंड कोल्ड्रिंक घेतलेलं आहे. त्यांनी जेवायला या. चपाती, गवार आणि फरसाण आणि कोल्ड्रिंक आहे मस्तपैकी. लय टेस्टी, तोंडाला पाणी सुटते गाईज. या जेवायला सगळ्यांनी. आणि मित्रांनो, पाणीपुरी पण केली, सुकी पुरी केली. या सगळ्यांनी खायला. सुकी पुरी पण केली आहे गाईज खायला जेवणासोबत. मस्त लागते, आजच केली. या तुम्ही पण सगळे जेवायला या. मस्त खातो आणि भेटतो तुम्हाला. सो मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालेलं आहे. जेवणाबरोबर फरसाण पण खाल्लं आहे. ते माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी आणलं होतं. लय भारी फरसाण आहे. फरसाण, चपाती, गवार खाल्लं पोटभर. प्लस पाणीपुरी पण केलं आहे. माझ्या मैत्रिणीने मला पाणीपुरी करून दिली ती. पाणीपुरी पण खाल्ली पोटभर. आईस्क्रीम पण खाल्ली. एकदम पोट जाम झाले. आता आम्ही दोघं बघणार आहे मस्तपैकी 2012 मूवी. लय भारी आणि लय छान आहे मूवी ती. तुम्ही पण बघा गाईज. आता आम्ही थोडा वेळ बघणार आहे टी व्ही. मस्त 2012 मूवी बघणार आहे. कधी मला सांगा की कुणी 2012 ती मूवी बघितली आहे. आज मस्त जेवण झालं आहे. आता तो पिक्चर बघतो मस्तपैकी. बाहेर जायचं तर ठरलं होतं पण नाही गेलो बाहेर, कारण की ऊन खूप आहे गाईज. खूप जास्त ऊन आहे आणि टू व्हीलरवर पॉसिबल होत नाही आहे जायला बाहेर. आणि काम असतं तर आपण गेलो असतो आज. सो ठीक आहे, प्लॅन मी दुसरा केला आज. टी व्हीमध्ये पिक्चर बघूया टी व्हीला आज 2012. सो या सगळ्यांनी बघायला. मस्तपैकी पिक्चर बघूया आणि ठरवूया इव्हनिंगचा काय प्रोग्राम आहे. हॅलो. सो मित्रांनो, मस्तपैकी सगळं माझं काम झालेलं आहे. आजचा दिवस मी फुल एन्जॉय केला आहे. खूप जास्त घरी आराम केला, पाहिजे ते खाल्लं. पाणीपुरी खाल्ली, अजून काय आईस्क्रीम खाल्ली, भरपूर कोल्ड्रिंक पिलो. मस्त आजचा दिवस फुल आराम केलेला आहे. आणि आजच्या दिवसाला तुम्हाला कसं वाटला माझा ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला नक्की सांगा गाईज. आणि माझ्या ब्लॉगला प्लीज सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच डेली एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग मी तुमच्यासाठी रोजच्या रोज घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त डेली माझे ब्लॉग बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका प्लीज गाईज. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग खरंच आवडत असेल तर प्लीज सपोर्ट करा. आणि आजचा दिवस तुम्ही बघू शकला, खूप चांगला गेला. 1 मे कामगार दिवस. सर्वांना शुभेच्छा कामगार दिवसाच्या. आणि मी खरंच आजचा दिवस सुट्टी होती, आराम केला मस्तपैकी. तुमच्याशी बोललो, पाहिजे तेवढं बोललो. आणि आत्ता वाजले 7. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे, ती तुम्ही इमॅजिन पण केली नसेल. फक्त उद्याच्या ब्लॉगला वेट करा. आणि ह्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट.